नमस्कार मंडळी, बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा. आता सध्या आपण आलो आहोत नाही पहिले कशाला काय उद्योग काय चालला नाही, काय नाही, आपलं निवांत फिरायचं. बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा. आत्तापर्यंत जेवढी बैल आणली बावधनच्या रथाला तेवढी दाखवण्याचा छोटासा प्रयत्न. एक अशा दावणीवर आलो आहे आपण की त्यांच्याकडून माहिती घेणार आहे, की बरीच अशी माहिती आपल्याला आज भेटणार आहे. नमस्कार. 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 आता आपलं नाव सांगा. मी गोविंद जनार्दन इथापे, सध्या वाईमध्ये राहिला आहे, सिद्धानंदवाडीमध्ये. मूळ गाव आमचं पाचवडच्या इथे चिंदवली म्हणून आहे, ते माझं मूळ गाव आणि जन्मस्थान आहे. पण माझी कर्मभूमी ही सिद्धानंदवाडी आहे. सिद्धानंदवाडीमध्ये माझे वडील नोकरीच्या व्यवसायानिमित्त आले आणि त्या ठिकाणी ते स्थिरावले आणि या वाडीच्या माध्यमातून सिद्धानंदवाडीच्या कर्मभूमीतून आमचं शिक्षण वगैरे झालं, व्यवसायाची वृद्धी वगैरे सगळं ह्या आमच्या सिद्धानंदवाडीतून झालं. आज माझं वाई शहरामध्ये हॉटेल शिवशाही हे माझं एक व्यवस्थापन आहे. हॉटेल चतुर्थी हे माझे मोठे बंधू बघायचे आणि ते चतुर्थी आज आमच्या चांगल्या पद्धतीनं नावरूपाला आहे आणि शिवशाहीचं पूर्ण व्यवस्थान माझ्याकडे आहे. आणि गेले आता 4-5 वर्ष मी बावधनकर नाथसाहेबांच्या भक्तीमध्ये मी रमलेलो आहे, समरस झालेलो आहे. नाथभक्तांची माझ्यावरती फार मोठी कृपा आहे, हे तुम्हाला मी येणाऱ्या माझ्या सर्व या गोष्टीमधून मी सांगेन. मी काही तसा जन्मस्थान आणि जन्मगाव माझं मूळचं जरी चिंदवली जरी असलं तरी बावधन हेच गाव म्हणून मी आज माझी ओळख निर्माण झालेली. तर बावधन हे गावचा मी ग्रामस्थ म्हणून कशी ओळख झाली हे आपल्या तुमच्या पुढच्या बाईटमध्ये मी तुम्हाला सर्व काही सविस्तरपणे सांगेनच. आज आपण इथे या ठिकाणी माझ्या फार्म हाऊसला आलात, आपलं तुम्हाला दोघांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि धन्यवादही देतो. बरं, आता ही तुम्ही सांगितलं इथपर्यंत सर्व तुमच्या आयुष्यातल्या घटना. आता हे नाथ भक्तीकडं वळण्यात आल्यानंतर नाथांच्या पादुक्याला स्पर्श करताना एकच म्हणतो, नाथसाहेब मी तुम्हाला शरण आलोय. मोजून 3 वेळा नाथसाहेब तुम्हाला मी शरण आलो एवढंच म्हणतो. माझं काय मागत नाही, मला काय पाहिजे तेही सांगत नाही, मला माझ्या पुढं दुःख काय माझं तेही सांगत नाही. कारण त्यांना माहिती आहे की याला ह्याचं भूतकाळ काय आहे आणि ह्याचा भविष्यकाळ कसा घडवायचा आहे. आणि माझ्या प्रारूढानुसार ते नाथसाहेब मला देत राहणार. फक्त एकच आहे की माझ्या जीवनातला येणाऱ्या अडीअडचणी, मला माझ्या घरात मोठे बंधू नाही आहेत, मला आई नाही, मला वडील नाही, माझ्या सर्व कुटुंबामध्ये मीच एक ज्येष्ठ आहे. आणि कर्ता पुरुष म्हणून मी जर का घरामध्ये माझे व्यवसाय असेल, माझ्याकडे आज 40 ते 45 कामगार आहेत, शेतीचा व्यवसाय असेल, वाईतलं काही समाजकारण राजकारणातलं काही माझ्या चुले, मला 4 चुलते. आज साहेबांच्या चरणी येतो आणि माझा जो काही अडचण आहे तेवढी मी तिथं सांगतो, मालक आता तुम्ही मला यातून मार्गस्थ करा. त्या क्षणापासून माझे सगळे प्रश्न ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतात आणि आजपर्यंत होत आलेले आहेत. आणि याचं मला पूर्ण प्रचिती. मी जरी वाई शहराच्या किंवा एक 7-8 दिवस जर मला कुठं जायचं झालं बाहेरगावी, तर माझ्याकडे मला कोण धाकटा भाऊ पण नाही आहे माझा व्यवसाय सांभाळायला. माझी मुलं आता सगळी शिक्षणात आहेत, कोण नोकरीत आहेत, हे कोणीही नसतं माझ्या धंद्यावरती. ते सगळी परकी माणसं आहेत माझ्या घरातली. मी फक्त नाथांना बोले मग 5:30 वाजता जायचं असलं तरी नाथांच्या चरणी येतो, दर्शन घेतो आणि सांगतो, नाथसाहेब मी आता चाललेलो आहे, तुम्ही आता हे सांभाळा. हे असं नाथांच्यावरती मी जबाबदारी टाकतो आणि मी निश्चिंतपणे जातो. आज तागायत मला कुठलाही एखादा फोन सुद्धा येत नाही की आता त्या ठिकाणी माझी गरज आहे. अशा ठिकाणचं कुठलाही मला फोन येत नाही, काय नाही. अशा पद्धतीचं एक नाथ भक्तीचं माझ्या पाठीवरती नाथांची एक मोठी ताकद माझ्या वर कायम असते.
आणि हे फक्त की निस्वार्थपणे आम्ही नाथसाहेबांना मागणं मागतो. नाथसाहेबांना मागतच काही नाही, फक्त नाथसाहेब तुम्हाला मी शरण आलोय एवढंच मी त्यांना बोलतो. आणि माझ्या शरण येण्यामध्येच त्यांना माझं भविष्य कळतं आणि माझ्या भूतकाळातल्या काही अडचणी असतील, भविष्यातल्या काही अडचणी असतील, त्या अडचणींचा मार्ग ते सुखरपणे मार्गस्थ करतात. मी नशीब एकच म्हणेन की या एका चांगल्या गावात, ऐतिहासिक परंपरा असलेल्या बावधन गावात, आणि बावधन गावाचा आज मी एक सातबारा माझा आहे, बावधन ग्रामस्थ म्हणून झालो आहे, याचा मला एक पूर्ण सार्थ अभिमान आहे. माझ्या हातनं नाथसाहेबांचा अभिषेक होणं हे माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा सुवर्ण क्षण असेल, सुवर्ण दिन असेल. आणि माझं जीवन सार्थक कधी लागलं तर मी एकच सांगेन की ज्या दिवशी माझ्या हातनं नाथसाहेबांचा अभिषेक झाला, नाथ जयंती 2023ची, आणि त्यावेळेचा तो दिवस, हा दिवस मी इतका भक्तिमय याच्यामध्ये होतो की मला माझ्या हातून काय घडतं हेच मला कल्पना येत नव्हती. असा तो एक वातावरण, एक माहोल होतं. नाथ जन्माष्टमीचा, काळभैरवनाथ जन्माष्टमीचा जो काही माहोल आहे तो प्रचंड माझ्या जीवनातला एक दिशा देणारा, माझ्या भक्तीचं एक सर्टिफिकेट म्हणलं तरी चालेल. आणि अशा पद्धतीनं मला आज नाथांनी स्वीकारलं, त्याच्यानंतर बावधन ग्रामस्थांनी सुद्धा मला स्वीकारलं. आज मला बावधन ग्रामस्थातील आबाल वृद्धांपासून लहान मुलांपासून की हे आमचेच आहेत असे समजतात. सगळेजण म्हणतात की वाईचं शिवशाही हॉटेल हे आमचं आहे. बावधनवाले म्हणतात, मी जरी मूळ माझं जन्मस्थान माझं चिंदवली जरी असलं, माझी कर्मभूमी ही सिद्धांतवाडी वाई जरी असली, तरी आज नाथ भक्तीमुळं मी आज बावधनकर झालो. आणि नाथ भक्ती कसा झालो, काय झालो, याचा मागचा एक मोठा इतिहास आहे. तो इतिहास कधीतरी मी निवांत सविस्तर तुमच्याशी बोलेन. आज एवढंच, तुम्ही आज माझ्या ठिकाणी आलेला आहात. हा जो काही माझा शंभू आहे, हा मी दरेवाडीमध्ये इथं जमीन घेतल्यानंतर मी पहिली गाई ही खिल्लार गाई, पहिलं माझ्याकडचं काही असेल पशुसेवामधली असेल तर पहिली माझी ती खिल्लार गाई आज बसली ती खाली, ती सुनील नायकुडींच्याकडून आम्हाला मिळालेली आहे. आणि ती सांभाळण्यात आणल्यानंतर ह्या गाईला माझी एक इच्छा होती की गाईला एक चांगल्या पद्धतीचं सिमेंट्स द्यायचं आणि एक आपल्या चांगल्या पद्धतीचा खोंड तयार करायचा. पण शेवटी आपली इच्छा असणं आणि नाथांची इच्छा असणं याच्यामध्ये मोठा फरक असतो. आपण आपली इच्छा व्यक्त करत असतो, ही मी इथं मंदिरात कधी इच्छा व्यक्त केली नाही. 6 वेळा मी कोल्हापूरवरून सिमेंट्स आणलं त्या गाईला भरण्यासाठी, पण 6ही वेळा सिमेंट्स लागलं नाही. माझ्या शेजारी प्रमोद पिसाळ आणि जानू पिसाळ ही प्रचंड नाथभक्तीतली असणारी मंडळी आहेत. त्यांच्याकडे आज 6 बैल आहेत, 3 जोड्या आहेत आणि प्रचंड ही मोठ्या पद्धतीची मोठ्या मापाची बैल त्यांच्याकडे आहेत. फार देखणी देखणी बैल आहेत, सांभाळही चांगल्या पद्धतीने करतात. ते माझे शेजारी आहेत दरेवाडीला. तर ते जानू सकाळी आले, म्हणले दादा बाद झाला तर ते तुमचं सिमेंट्स आणायचं. म्हणले मी माझ्या पद्धतीने बघतो. जानूला म्हटलं काय, मला फोन आला जानूचा सकाळचा. जानूला म्हटलं तुझ्या लेवलला आता काय करायचं कर. जानूकडे एक चांगला खोंड होता घरच्या गाईचा, त्याची घरचीच गाय होती, त्या घरच्या गाईचा एक खोंड होता. तो खोंड आपल्या गाईला भरवला आणि त्यावेळेस मग गाई लागली. आणि मी ज्या दिवशी हा आमचा शंभू आहे त्या दिवशी सोमवार होता आणि दसऱ्याची अष्टमी होती, नवरात्रातली अष्टमी होती. आणि अष्टमीला मी सकाळच्या मंदिरात आलतो दर्शनाला आणि त्यावेळेस मला फोन आला की गाई गायली आणि खोंड झाला. तर त्यावेळेसच म्हणलं की नाथांनी मला प्रसाद दिला की माझे इथं पहिलं पशु आणलेला आहे, गाई आणलेली गोसेवा, आणि तिलाच पहिला खोंड होणं आणि मी आज नाथांच्या दरबारामध्येच तिथं उभा आहे, हे म्हणलं सगळं नाथांनी घडवून आणलेलं आहे. जो काय म्हणजे हा जो काही माझा शंभू आहे त्याला मी नाथांचा प्रसादच समजतो. आणि ह्याचं जे काही स्ट्रक्चर आहे, ह्याचं सर्व जे काही बघितल्यानंतर की जो काही आपल्या सोनजाई देवस्थानचा जो ट्रस्टचा जो काही हिरा बैल होता त्याच्या पद्धतीचा सेम ढाचा याचा आहे. आज हा दुसऱ्या खोंडमध्ये आहे, ह्याचं शिंगाचं बघा, ह्याचा चेहऱ्याचं बघा, याची गुण जर पाहिले, सर्व शांतता, त्याची जी राहण्याची पद्धत वगैरे, तर सेम मला ह्याच्याकडे बघितल्यानंतर हिऱ्याचं आठवण येते. असे अनेक दिग्गज बैल बावधनमध्ये, पण माझ्या ह्या 4-5 वर्षाच्या काळामध्ये माझे कित्येक हिऱ्याबरोबरचे फोटो आहेत आणि मला हिरा जास्त माहिती पडलेला आहे. म्हणजे मी आता बरेच इतिहासामध्ये म्हणजे
विक्रम तात्यांचा काहीतरी बायजी पाटलांचा एक माणिक म्हणून एक बैल होता, त्याचा एक असा एक महिमा चांगल्या पद्धतीचा आहे. असे अनेक जणांची दिग्गजांची चांगली नावाजलेली बैल आहेत. पण माझ्या बघण्यात जो आलेला आहे तो हिरा आलेला आहे. आणि ह्या हिऱ्याचं रूप म्हणून माझी इथं मी याला त्याची शिंगाची स्ट्रक्चर वगैरे सुद्धा बघतो. मला बरेच जण सल्ला देतात त्याची शिंग जरा दाबली पाहिजेत, आवडली पाहिजेत. पण मी कधीही काय म्हणत नाही. जे काही नाथांनी दिलेलं आहे रूप असेल, जे काही दिलेलं रूप ते योग्यच आहे आणि त्या पद्धतीने मी त्याचा सांभाळ करतो. आल्यानंतर रोज मी ह्या भूमातेचे पाय पडत असतो. आल्यानंतर हे सगळ्या जणांवरनं माझा हात फिरत असतो की जेणेकरून त्यांना मायेचा ओलावा मिळतो. आणि ही सर्व आज माझा इथं एक विठ्ठल म्हणून माझा सहकारी आहे. मी त्याला कामगारच म्हणत नाही, माझा सहकारी. कारण का की माझ्यापेक्षाही त्याला ह्या म्हणजे जनावरांची एवढी माया आहे आणि तो एवढा आत्मीयतेने ह्या सगळ्या गोष्टीचं काम करत असतो. तो त्याच्या पोटासाठी माझ्याकडे काम करत तो असं नाही, पण त्याने जे आत्मीयतेनं तो 24 तास या ठिकाणची गुरांची सगळी सेवा बघतो, शेतीची सेवा बघतो. तो एक माझा सहकारी घरातला मेंबर आहे आणि तो चांगल्या पद्धतीने इथे काम करतो. तोही एक प्रचंड नाथ भक्त आहे. दर रविवारी तो नाथांच्या दर्शनाला जातो. त्याची वैयक्तिक मला तो अनुभव शेअर करतो. यावरती त्याची श्रद्धा आहे. दर रविवारी तोही नाथ मंदिरात जातो. त्याची आता बगाडाच्या माध्यमातून अनुषंगानं बैल तयार करायची तयारी चालली आहे. तो प्रत्येक गोष्ट मागत असतो ती आपण त्याला पुरवायची. त्या पद्धतीनं तो सगळं काही व्यवस्थित नियोजन करत असतं. आता नाथांच्या महिमेचं जर बोलायचं जर झालं तर मी माझं मूळ गाव चिंदवली, जन्मस्थान चिंदवली, कर्मभूमी माझी सिद्धनाथवाडी. त्या ठिकाणी आम्ही व्यवसायाच्या निमित्तानं स्थिरावलो, शिक्षणाच्या निमित्तानं त्या ठिकाणी स्थिरावलो. राजकारणात सुद्धा आम्हाला सिद्धनाथवाडीतून आम्हाला यश मिळालं. 2 वेळा आपल्या घरातून नगरसेवक पद मिळालं. मी स्वतः राष्ट्रवादी युवकचा अध्यक्ष होतो. माननीय पहिल्यापासून लहानपणापासून बावधन गाव आणि गावाची पै पाहुण्यांच्या माध्यमातून गाव बावधनच्या मी सगळे संपर्कात होतो. माझ्या गावात बावधनची जवळ 10 ते 12 मित्रमंडळी मी माझी बावधनचीच होती. त्याच्यामध्ये प्रामुख्याने शशी कदम असेल, राजू तरटे असेल, धनंजय भोसले असतील, अनिल देशमुख असतील, महाजन सर असतील, राजेंद्र पोद्दार सर असतील, अशा अनेक जुनी मंडळी म्हणजे माझ्या वयाची समज आम्ही सगळे एकत्र बावधनच्या प्रेमामध्ये होतो. माझा जर इतिहास सांगायचा झाला, माझी कर्मभूमी जरी असली तरी नाथ भक्तीकडे मी कसा ओढला गेलो, काय गेलो याची मोठी माझी इतिहास सांगावा लागेल थोडासा. माझे ज्येष्ठ बंधू सुहास जनार्दन नितापे, त्यांना राम म्हणून ओळखलं जायचं. माझ्यापेक्षा 1.5 ते 2.5 वर्षांनी मोठे होते. आम्ही दोघेही लहानपणापासून एकत्र वाई शहरामध्ये एका वर्गामध्ये वाढलेलो होतो. प्रचंड ते नाथ भक्तीमध्ये गुंग असायचे. प्रचंड सात्विक आध्यात्मिक क्षेत्रातली जी व्यक्ती असायची. त्यांचा 2018 अपघाती निधन झालं. अपघाती निधन झाल्यानंतर पुढच्या 3 महिन्यामध्ये मला त्यांनी एक दृष्टांत दिला की असं मंदिर आहे, पिंपळाचं झाड आहे, पार आहे, त्याच्यासमोर एक मंदिर आहे आणि कडनं त्या मंदिराला तटबंदी आणि अशा मंदिराचं जीर्णोद्धाराला तू तिथं तुझ्या पद्धतीने एक आपला एक निधी दे. आणि मी कधी बावधनला बगाड बघायचो, ते एस टी स्टँडपर्यंत यायचो किंवा खाली बगाड रस्त्यालाच बगाड बघायचो आणि तिथून आपलं परत वाईला जायचो. मंदिराकडे येणे हा माझा कधी योग विशेष झाला नव्हता. आणि म्हणजे बंधूंनी मला तो दृष्टांत दिल्यानंतर मी सर्चिंग करत होतो की अरे असं मंदिर कुठे आहे, माझ्या बघण्यात तर नाही. म्हणजे आमच्या गावी गेलो तर गावी सुद्धा पिंपळाचं झाड होतं पण असं मंदिर नव्हतं. म्हणजे मग गावाकडची विसंगती वाटत होती. आणि असं मी एक सर्चिंगमध्ये होतो. तर माझे काही आमचे इथे काही मित्र आहेत, म्हणजे मित्र आणि मित्र पाहुणे पण आहेत. म्हणजे राजेंद्र अप्पा कदम हे माझे जुने मित्र पण आणि जवळचे पाहुणे पण आहेत. नितीन दादा असतील, त्यानंतर प्रदीप बावडे असतील आणि सगळे ह्या मंडळींनी मला एक बावधनच्या बगाडाची फ्रेम हॉटेलला भेट दिली. आणि मग त्या माध्यमातून तरी सुद्धा माझं येणं कधी झालं नव्हतं बावधनला. पण मला ग्राहक विचारायचे की बावधनचं बगाड वगैरे काय असते, तर तो एक विषय आणखीन वेगळा आहे. तर मग किरण कदम मला एक दिवशी म्हणले की आता नाथ साहेबांचं बगाडाची तयारी चालली, चला म्हणले दर्शनाला. मग आम्ही आपलं सहज आलो. आल्यानंतर त्या क्षणी मला हे समोर जो बंधूंनी जो दृष्टांत दिलता बघितल्यानंतर ही पिंपळाचं झाड, पार, हे समोरचं मंदिर वगैरे आणि कडची तटबंदी वगैरे म्हटल्यानंतर हे सेम असंच आहे. आणि मग मला त्या दिवशी जाणवलं की अरे आपल्याला दृष्टांत दिला तो हाच होता. मग त्या दिवशी मी येऊन दर्शन घेतलं नाथांचं
आणि त्या बगाडाच्या तयारीमध्ये पहिल्यानंतर बगाड ज्याच्या म्हणजे छबेनेच्या आदल्या दिवशी मी आलो आणि एक नातांना मला जे काही बंधूंनी सांगितलं ती त्याच्यामध्ये आणखीन माझ्या ऐपतीप्रमाणे मी भर घालून एक चांगला छानसा निधी देण्याचं माझं तिथं माझ्या हातनं एक पहिलं काम नातांच्या बाबतीत झालं. आणि त्या दिवशी मग त्या दिवसापासून मी नाद भक्तीमध्ये जे रमत गेलो. काही नाही, मला ना बंधूंनी हा दृष्टांत दिलेला आहे आणि हा दृष्टांत आपल्याला ईश्वरी सांकेतिक आहे. बंधू ज्यावेळेस सांगून जातात तर तो आपल्याला ईश्वरी सांकेतिक आहे. म्हणून मी नातांच्या चरणी येण्याचं दर रविवारी ठरवलं आणि येतच असतोय. आणि अशा पद्धतीने ह्या नाथ महिमेत मी आलो. फक्त मी नातांना आल्यानंतर माझं कुठलंही काही बोलत नाही, फक्त मी शरण आलो हा एक शब्द माझा नातांना असतो. नाथ साहेब शरण आलोय तुम्हाला, माझ्या हातून चांगलं घडण्याची मला शक्ती द्या, बुद्धी द्या, युक्ती द्या. याच्या व्यतिरिक्त दुसरं तिसरं काही मागत नाही. कारण विश्वाचा निर्माता करता करीत ते आहेत आणि त्यांना आपण काय मागायचं. जसं आपलं कर्म असेल, आपलं पूर्वसंचित असेल, त्या संचिताने याचा मेळ घालून ते आपल्याला देत राहणार. फक्त एक आहे की मला जर का एखादी 4 इंचाची जखम होणार असेल तर नाथ भक्तीनं ती मला खर्चटेल, पण ती जखम ती होणार हे माझं पूर्वसंचित आहे. फक्त ती किती खोल व्हावी आणि तिचं तीव्रता किती द्यावी ते नाथ साहेब माझं ठरवतील की ह्या मालकाला ह्याला भक्ताला आपल्याला जखम तर द्यायची, पण आता त्याला 4 इंचाची नाही देऊन चालणार, त्याला खर्चट व्हायचं. म्हणजे हा सगळा विषय भक्तीचा विषय. त्यामुळे मी एकच म्हणेन की ह्या तुम्ही आज चॅनलच्या माध्यमातून आज बावधनच्या बगाडाची आपली एवढी तयारी चाललेली आहे आणि आज बावधनचं बगाड हे वाई शहर, वाई तालुका, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र ह्या चौकटीत राहिलेलंच नाही आहे. आज कित्येक माझे मित्र अमेरिकेहून याच्यावरून सुद्धा आम्हाला फोनवरून विचारतात, अरे ते 21चं बगाड निघालं काय नक्की प्रकार, एवढं प्रशासन, एवढा पोलीस फौजफाटा होता आणि निघालंच कसं. म्हणजे लोकही की जर एवढं प्रशासनाला लोक जर जुमानत नसतील तर याच्या मागे काहीतरी आध्यात्मिक मोठी धार्मिक ताकद आहे. म्हणजे असं आहे की त्याच्यानंतर मी जर जे जास्त माहिती घेतली, मला विक्रमतात्यांच्याकडून म्हणजे विक्रमतात्या पाटील यांच्याकडून बऱ्यापैकी या बगाडाच्या बाबतीतली मधोप्पा असतील, त्यानंतर अजित पिसाळ असतील, आता आपले ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप बाबा असतील, ह्या बऱ्याच मंडळींच्याकडून ह्या नाथ मोहिमेचा आम्हाला सांगण्यात आलं की 2 ब्रिटिश राजवटीत सुद्धा बगाड थांबलं नाही निघायचं. तर म्हणले ही आता आपली भारतीय लोकशाही आहे आणि जरी लोकशाही मानणारी सगळी आहेत, नाथांचा बगाडाच्यामुळं कुठल्याही व्यवस्थेला कधी आजपर्यंत गालबोट लागलेला नाही. नाथ हा त्यांचा रथ ही काढतात. आज खाली बगाड सोनेश्वराला नेताना सुद्धा 4-4 बैलांची 3-3 बैलांची वांडी लागतात आणि त्यावेळेस मला विक्रमदाता म्हणले की अशी काही शक्ती की आम्ही हातावरती बगाड नेलं, एवढे काय आम्हाला ताकद आली का, हत्तीची ताकद आमच्यात आली का. तर विक्रमदातांच्या बोलण्यातून काय मिळतं की आम्ही हे करतो हे निमित्त आहे. म्हणजे एखाद्यानं जरी म्हणलं की माझ्या बैलांना असं ओढलं तसं ओढलं म्हणायचं नाही कोणी. कारण आम्ही जर काय 4-5 जण बगाड जर खाली नेत असू तर आम्ही काय एवढे ताकदवर नाही, हे नाथ साहेब नेत असतात. फक्त आमच्या खांद्यावर हात ठेवतात आणि आमचं नाव मोठं करतात. म्हणून यासाठी असते असा हा नाथ महिमेचा आता भक्ती रंगात मी बऱ्यापैकी गुंतलेलो आहे. आणि तसं मग सांगायचं म्हणलं तर मग मी त्या वर्षापासून यायला लागलो. येतो नाथ भक्तीत मी समरस होत गेलो. माझी एकच इच्छा होती की मला 7-12 आमच्या चिंदवली गावी पण नाही, मला चिंदवली गावी खण पण नाही, फण पण नाही. वाईमध्ये आम्ही राहतो ते एक गुंठाभर म्हणजे प्लॉट याच्यात बंगला बांधलेला आहे. आम्ही शेती घेतली, तिचं प्लॉटिंग केलं, तिच्यामध्ये ओनरशिप केलं. त्यामुळे 7-12 शेतकरी म्हणून हा आमच्याकडं नव्हता. म्हणून काही निमित्त नसताना मला जे काही राजू अप्पांनी मध्ये हॉटेलच्या उद्घाटनाच्या वेळेस एक फ्रेम दिली ती आणि नाथसाहेबांची फ्रेम दिल्यानंतर त्या क्षणी नाथसाहेब माझी इथं आले असं मी समजतो त्या फ्रेमच्या माध्यमातून. आणि मी आमच्या पाहुण्यांना धन्यवाद देईल की त्यावेळेस त्यांनी ती मला फ्रेम दिली आणि त्यावेळेसपासून ती नाथांची कृपा माझ्यावर, माझ्या व्यवसायावर, माझ्या कुटुंबावर त्या दिवसापासून सुरू झाली. तर ते बाहेरची पुन्हा म्हणजे एकत्रची माणसं आली तर म्हणायची हे बगाड काय असते, एवढी माणसं का जमतात, मग तो बगाड्या का टांगतात. ह्या सगळ्या गोष्टीला मला उत्तर द्यायला इतकं मला अधिकार नव्हता. मी काही बावधन ग्रामस्थ नव्हतो त्यावेळेस, पण मला जे काही माहिती होतं, ज्ञात माहिती होती तेवढ्या येणं तोटकी मोटकी मी माहिती द्यायचं. पण लोकांची उत्सुकता आणखी वाढलेली असायची की ते बगाडाची चाकं कशी असतात, दगडाची असतात, मग बगाडाला खेळाच नसतो तर मग हे बांधलं कसं जातं, मग हे ओढलं कसं जातं.
अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यास मी असमर्थ ठरायचो. मग तेव्हाच माझ्याकडे एक ओमकार बावधनचं बगाडाची प्रतिकृती बनवून देणे, की जेणेकरून आपल्याला लोक विचारतात की बावधनचं बगाड कसं असतं, तर त्यांना दाखवता आलं पाहिजे. ह्या पार्टला हे म्हणतात, हा वागल्या आला, हा म्हणजे नाही का, ही दगडीचा काली, हे सगळ्या पद्धतीचं मला वर्णन करून सांगता आलं पाहिजे. मग तो मला देतो बनवून. आणि त्या दरम्यान लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊनमध्ये विषय गेला तो. आणि 6 ते 7 महिन्यानंतर त्याचा मला अचानक फोन आला. म्हणला मामा मी एक छोटंसं बगाड बनवलं, ती बघायला या म्हणल्यानंतर मी बघायला गेलो. बघितलं तर अरे माझ्या अपेक्षित होतं की मला 2-1 फुटापर्यंतचं बगाड मला एक अपेक्षित होतं की त्याला मी काचेचं शोपीस करीन आणि हॉटेलमध्ये मी ठेवीन. पण हे बघितलं तर त्यानं जवळजवळ 4-4.5 फुटाचं बगाड बनवलं. अरे त्याला म्हणलं एवढं, हो म्हणलं आता मामा बनलंय आता ते. म्हणलं बनलं तर आनंदच आहे. आता म्हणलं ठेवायचं कुठं, तर म्हणलं ठेवू. म्हणजे आम्ही बगाड आणलं आणि हॉटेलमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एक टिपाळीवरती आम्ही ठेवल्यानंतर 2-4 दिवसामध्ये असं व्हायला लागलं की लहान मुलं आली की मागणं उचल, पुढनं उचल, कोण फिरवायलाच बघायला लागलं. त्याचं मग पावित्र्य पाळलं जाय नाही, मला खटकायला लागलं. यार म्हणलं याला काचेच्या पेटीमध्ये बनवलं पाहिजे. मग माझे फॅमिली रूम जिण्याची तिथे एक चांगली जागा बघितली आणि त्याचं एक फॅब्रिकेशनचं काम करून काचेमध्ये पेटी पॅक केलं. बगाड पेटी पॅक केल्यानंतर आता हा बगाड बनलं कसं याचंही मला कधी वाटलं नव्हतं. मग ते तिथं ठेवल्यानंतर बावधनची लोक यायची, औषध एवढं चांगलं बनवलंय तर राहू त्याला बैलजोडी तरी पाहिजे. मग म्हणलं ठीक आहे. आणि म्हणलं बैलजोडी पाहिजे तर मग म्हणले किरण म्हणलं यार आपल्याला बैलजोडी पाहिजेत, काय आहे का तुमच्या बघण्यात? हो म्हणले आमच्या गावात एक राजेंद्र कुंभार म्हणून आहेत, फारच म्हणले चांगले उत्कृष्ट कलाकार आहेत, ते बैल म्हणा गावाचं सगळे चांगलं बनवतात. मग त्यांना आम्ही भेटलो तर ते म्हणले देतो तुम्हाला एक बैलजोडी. आता ज्यांना आम्ही मागितलं तेवढीच त्यांनी द्यायचं आम्हाला कमिटमेंट केलं. मग त्यांनी 2 आम्हाला बैलजोड चांगला बनवून दिला. बनवून दिल्यानंतर तो बैलजोड पहिल्यांदा लावल्यानंतर माणसं आल्यानंतर परत म्हणजे अहो एकच बैलजोड कुठं असतो का बगाडाला, अजून 2 तरी कमीत कमी वांडी लावा. झालं मग परत 2 बैलजोड बोलावं लावलं. झालं मग ते बैलजोड, मग ते राजेंद्र कुंभार बी एवढे हुशार होते, त्यांना ह्या बगाडाचं सगळं ज्ञात असल्यामुळं बैला म्हणजे पहिला जो बैल त्याला दुर्वीचा बैल कसा असावा, चावरीतला बैल कसा असावा, पुढची बैल कशी असावी, त्यांच्या नजरा कशा असाव्यात, त्यांच्या पोझिशन कशा असाव्यात, याचं सर्व त्यांना अभ्यास असल्यामुळं प्रत्येक बैल त्यांनी वेगवेगळा बनवला. याचंही मला काही ज्ञान नव्हतं. आणि दुर्वीची बैल त्यांनी जी बनवली त्या बैलांचं नजर म्हणजे असं वरती शेडाकडं नजर असल्यासारखं बगाड्याकडं, अशी ती वरती बैल बगाड्याकडे बघतायत आणि त्या नशेमध्ये ती बैल वडतायत. पूर्वी चावरीची बैल ही सगळी स्ट्रक्चर त्यांनी बनवलं. मग बैलच निश्चित पहिल्यांदा बसल्यानंतर परत काही जण हौशी आल्यानंतर अहो म्हणजे एवढं शेत तुम्ही चांगलं बनवले, निदान बगाड्या तरी पाहिजेत, माणसं तरी पाहिजेत. मग परत राजेंद्र कुंभारांना विचारलं की अशी लोक हो म्हणले देऊ की बनवून. मग त्यांनी उत्सुकता दाखवली आणि त्यांनी ती बगाडची सगळी ती माणसं, बगाड्या, सगळे गाड्यावरची माणसं, मागची माणसं, जे प्रमुख मानकरी आहेत बगाड्याच्यावरची, ती सगळी खांचापासून ते अगदी फार मागं शीड सांभाळणारी सगळी त्यांनी बनवली. एक सुंदरसं देखणं असं चित्ररूप एक बगाडाचं. मग ओमकार महामुनीनं मला सगळं बगाडाची मांडणी करून दिली, खालचं शेतीचं वगैरे सगळं, मागचं बॅकग्राऊंड कसं असावं. आमचे वायचे हायस्कूलचे माजी शिक्षक कोलार सर म्हणून आहेत, ड्रॉइंग टीचर आहेत, त्यांनी मला मग सगळं ते बॅकग्राऊंड बनवून दिलं. आणि अशा पद्धतीनं तो सगळा लवाजमा त्या बगाडाचा आपल्या हॉटेलमध्ये तो बनला. का बनला, नाथांची काय इच्छा होती त्याच्या मागचं मला काही माहिती नाही. बगाडाला खर्च किती येणार आहे, किती रुपये लागणार आहे याचं मी कधी विचारलं नव्हतं. मला त्या कुठल्या कलाकारांनाही सांगितलं नाही की तू आम्हाला एवढे पैसे लागतील आणि तुम्ही तेवढे द्याल का तर आम्ही बनवू, असंही त्यांनी कधी विचारलं नाही. हे असं गोष्टी अनपेक्षित घडत गेल्यानंतर हे सगळं झालं. मग त्या दरम्यान मग बावधनमधली ज्येष्ठ मंडळी, आज मला सगळ्यांची नावं माहिती नाहीत, पण जी काही बावधनच्या बगाड बनवण्याच्या मध्ये काही सुतार मंडळी असतील, काही म्हणजे मला त्यातले दिलीप बापूंचं मला प्रामुख्याने त्यांना माझ्या हॉटेलला येऊन भेट देणं असायचं की असे बांधायचं, तसं पाहिजे असं दिलीप बापूंचं वरच्यावरती ओमकारला मार्गदर्शन असायचं. ती मंडळी हे 8-10 दिवस ते त्यांचं ते चालले तर मांडायचं वगैरे कसं काय ते.
मग दिलीप बापू येऊन बघून गेले. त्या दरम्यान मग मलाही उत्सुकता वाटायची, यार आपण एवढं चांगलं बगाड बनवलंय तर 4 बावधनमधली जी काही माझी मंडळी जी जुनी ओळखीची, त्यांना गावागावात हळूहळू चर्चा व्हायला लागली की बगाड बनतंय. मग ज्याला समजेल ती पोरं येऊन बघायला लागली. काही त्या माझ्या बगाडाचं वैशिष्ट्य त्या हॉटेलमधल्या की ती बाहुली आहे, की जे मला आमच्या बावधनच्या बगाडाच्या सुतार मंडळींनी सुद्धा त्या कलाकाराचं कौतुक केलं की आम्ही एवढी मोठी बाहुली बनवत असताना काही आम्हाला किती टेक्निकनं बनवायला लागती बाहुली, आणि ती ह्या मुलानं 2 ते 3 इंचाची बाहुली बनवली. म्हणजे ह्या मुलाचं कौतुक आहे. आणि त्या मंडळीने त्या मुलाचं कौतुक केलं अशा पद्धतीने. आणि इतकं ते 2021च्या वेळेस लॉकडाऊनचा विषय, बगाड निघणार नाही, निघून देणार नाही, प्रशासनाचा एवढा फोर्स, दबाव, आणि इथं गावात महिमा तर चाललेला आहे बगाडाचं, बगाड निघणार अशा पद्धतीची चर्चा. आणि त्यावेळेस DYSP जान्हवी मॅडम होत्या, आणि जान्हवी मॅडम सुद्धा माझ्या नेहमी माझे एक ग्राहक म्हणून यायच्या. त्यांचे माझे एक सलोख्याची चांगली नातं होतं. त्याही एक भक्ती संप्रदायातल्या होत्या. त्यांनी मला त्या बावधनकरच समजत होत्या की तुम्ही आता बगाड काढणार का, असा त्यांनी मला पहिला प्रश्न केला की तुम्ही बगाड काढणार का. आता त्यांना काय माहिती मी वेगळ्या गावचं आहे, पण माझे इथं बगाड आहे. पण म्हणलं आता ते म्हणतायत आपण बावधनकर आहे, तर म्हणलं नातांची इच्छा म्हणलं. आणि मॅडम म्हणलं ब्रिटिश काळात बगाड रोखलं गेलं नाही, त्यावेळेस निघाले, तर आता तर म्हणलं तुम्हीच ठरवा. तर म्हणलं तुम्ही एवढे भक्ती संप्रदायातले आहात मॅडम, तुमचं सहकार्य असेल तर म्हणलं निघाल बगाड. असं त्यांनाही थोडंसं मानपान दिलं पाहिजे आपल्या शेवटी लोकशाहीतल्या भाषेमध्ये. आणि दिल्यानंतर म्हणल्या त्यांनी मग माझ्या इथलं चित्रीकरण वगैरे केलं. दुसऱ्या दिवशी आल्या, आणि त्यावेळेस कलेक्टर शेखर सिंग होते, आणि त्या शेखर सिंगांना त्यांनी सगळं माझ्यातलं चित्रीकरण दाखवलं की हे असं असतं बगाड, ती अशी बैलं ओढतात, अशी माणसं असतात, अशी माणसं पळतात. अगोदर 1-2-3 दिवस तो सगळा विषय त्यांचा तो चाललेला ऑफिशियल डिपार्टमेंटचे. मग ऑफिसमधली यायची लोक बघायची, जायची, माझ्यातून फोटो शूटिंग व्हिडिओ करून घेऊन जायचे. त्या दरम्यान ज्या मंडळींना मी बोलवलं होतं की त्यावेळेस लॉकडाऊन उठलेलं होतं, पण जमाबंदी होती, तुम्ही हिंडू फिरू शकत, व्यवहार सगळे चालू होते, आमचं हॉटेलही चालू होतं, पण सगळं सोशल डिस्टन्सिंगचे नियम वगैरे पाळून अशा पद्धतीने ते वातावरण होतं. आणि मग ही सगळी मंडळी आली. मला विक्रम दाते आले, म्हणले सगळं बगाड अगोदर 2 दिवस सगळं रचना आपली तयार झाली. मला म्हणले ज्या अर्थी इथं बगाड बसले त्या अर्थी नातांचा हा कौलच आहे, आपलं बगाड हे निघणार. म्हणजे दीपक ननावरे सुद्धा आले, ही दोघं चौघांची सगळ्यांची अशीच भावना होती की इथं जर अर्थी नातांचं बगाड ते निघणार. आणि कसंही मग ते तात्यांच्या आम्ही ते सगळा महिमा बघितलेलाच आहे. 21चा महिमा अख्ख्या विश्वामध्ये नातांच्या गजर, काशीनाथाचा सांग भलेचा गजर जो काय असतो, हा ते गजर झाल्यानंतर माणसाच्या अंगात 10 हत्तीचं बळ येतं गजर ऐकल्यानंतर. ते सगळं विश्वानं अनुभवलेलं आहे, आणि त्याचाही मी एक साक्षीदार आहे. न भूतो न भविष्यती अशी बावधन गावची ख्याती, महिमा, नातांचा एक महिमा. हे नाथ हे एक शंकराचा अवतार आहे. आणि जागृत आज आम्ही सोनारीला जातो, मसवडला जातो, सगळ्या ठिकाणी नातांचं ज्या ठिकाणी नातांचं मानलं जातं त्या ठिकाणी जातो. पण नाथांचं इथं जे काही जागृत आहे, इथं एक समजलं जातं की नाथच मला इथं दिसतात. मला नाथांचं इथं काही मंदिरामध्ये तुम्ही जावा, देव नसल्याची तुम्हाला सुद्धा जाणीव त्या ठिकाणी होती. म्हणजे एखाद्या घरामध्ये गेल्यानंतर, एखाद्या घरामध्ये जर काय सात्विकतापणा नसेल, त्या स्त्रीची नसेल, त्या पुरुषात नसेल, त्या घरामध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला जाणवतं की यार या ठिकाणी काहीतरी वेगळंच वातावरण आहे. पण आपल्या बावधनमध्ये आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीची चैतन्य, ऊर्जा आणि एक मोठा आध्यात्मिक आधार की आपल्या मागं कोणतरी डोक्यावर हात ठेवणारे, आपल्या पाठीवर हात ठेवणारे, याचा एक मोठा तुम्हाला एक आधार असल्याची तिथं जाणीव होती. म्हणून येणाऱ्याला मी एकच सांगतो, तुमचा कुठलाही अडचण असू द्या, तुम्ही नातांना सांगू नका की माझी ही अडचण आहे, मला ही नाद मिळवायची आहे, मला मिळवण्यासाठी नाद मी तुमचे काय नाही. तुम्ही नातांना फक्त शरण या, बस. याच्या व्यतिरिक्त काय मागू नका, करता ते आहेत. हे सगळं झालं. माझ्या हॉटेलमध्ये बगाडाची चांगली प्रतिकृती झाली. त्या वर्षीचं एवढं बगाड छान सुंदर झालं, एवढी लोक गावकरी आनंदित झालं, केसेस झाल्या, त्याला कोणी गेलं नाही. उलट माणसं म्हणायचे आमच्यावर केस टाका, म्हणजे माणसं एवढी सामोरी जात होती, कोणी बेलं नाही. आणि चांगल्या पद्धतीचा सोहळा तयार झाला. एवढे जरी कोरोनाची काळ असला तरी कुठला अशी काही मोठा काही दगाफटका बावधनकरांना सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही म्हणून झाला नाही.
नाथ महिमाची एक मोठी प्रसिद्धी झाली आणि त्याचा जो काय नाथ भक्तीचा गजर डंका तो पूर्ण महाराष्ट्रात, भारतात, देशात, विदेशात एक चांगल्या पद्धतीने गेलेला आहे. नाथांच्या भक्तीचं पावित्र्य आज मंदिरामध्ये एवढं पावित्र्य राखलं जातंय. मी आज बघतो की कुठल्याही गाव लेवलला 10 वाड्यांचं गाव वस्ती असेल तर त्या ठिकाणी एखादा उत्सव करायचा झाला तर त्याला मिटिंग बसती. काय मिटिंगमध्ये मुंबईतून फोन करून मार्गदर्शन करत असतात. गावामध्ये 10 जणांच्या वाड्या वस्तीमध्ये एकमत होत नाही. पण आज बावधनला 12 वाड्या आहेत आणि या 12 वाड्याच्या या मोठ्या एवढ्या नावलौकिक गावामध्ये कसल्याही पद्धतीची मिटिंग होत नाही. गावाच्या परंपरेला नुसार एवढं कार्यक्रम पार पडतो. मी आज माझ्या कित्येक पै पाहुण्यांना खास नाथांचा छबिना पाहण्यासाठी यावर्षी मी बोलवलेलं आहे की तुम्ही या. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा छबिना की ज्या छबिन्याची मिटिंग होत नाही, नाथांचा उत्सव कसा करायची याची मिटिंग होत नाही. परंपरेनुसार माणसं येत असतात आणि जो तो आपली सेवा या ठिकाणी बजावत असतो. नाथांच्या या सगळ्या कार्यामध्ये ज्याला एक पारंपरिक वंश परंपरेने जे काही आलेला आहे, हक्क मानपान आलेला आहे, त्या मानपानाची तो सेवा या ठिकाणी बजावत असतो. या सेवामध्ये कोणीही कुचराईपणा करत नाही. एवढा छबिना मोठा असतो. कुठलाही आजच्या जर आम्ही आज इतर ठिकाणचे गावोगावी छबिने बघतो तर ढोलाच्या पुढे मुलं दारू पिऊन नाचतात. ढोलवाल्याला ढोल नाचून देत नाही. पालखीच्या पुढे आता हल्ली मुलं नाचायला लागली. अशा गावाच्या शिस्ती बिघडलेल्या आहेत. पण बावधन गावामध्ये हा दिसणारा कसलाही इतर दिसणारा प्रकार बावधन गावामध्ये आज कधीपर्यंत घडला बी नाही आणि घडणार बी नाही. जर कुणी एखाद्यानं चुकीचं त्या ठिकाणी वागण्याचा प्रयत्न केला तर तो पुढच्या वर्षी नाथांच्या गावाच्या वेशीपर्यंत पोहोचेल पण छबिन्याला पोहोचणार नाही. याचे काही दाखले सुद्धा मला या जुन्या जाणकार मंडळींच्याकडून मिळालेले आहेत. त्यामुळे छबिन्याच्या दिवशी सर्वजण सात्विक रूपात असतात आणि एवढं छबिना छान उत्सव पार पाडतात. बावधनच्या बगाडाचा महिमेचा आणि हा एक की गाव कसं असावं, एकी कशी असावी, देवासाठी गाव कसं एक होतं. सर्व मी लहान का मी मोठा की मी पैशावाला की तू गरीब असे सगळं भेदभाव विसरून कसल्या जाती व्यवस्थेच्या सगळ्या पलीकडे जाऊन गाव एक नाथ भक्तीमध्ये रंगलेलं असतं. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बावधन आहे. आणि या बावधन गावाबद्दल माझी जरी जन्मभूमी नसली, कर्मभूमी नसली, पण माझी एक भक्तिभूमीतून मला आज हे बावधन गाव मिळालेलं आहे. आज मध्ये बावधनच्या पांढरीमध्ये माझा 4 एकरचा सातबारा आहे की जिथं मला आमचे आई वडील वाई शहरामध्ये येताना भुश्याची शेगडी फक्त घेऊन आले. आज माझ्या सर्व काही नाथ कृपेनं माझ्या पुण्यामध्ये वास्तू झालेल्या आहेत, वाईमध्ये वास्तू झालेल्या आहेत. माझ्या पुढच्या 2-3 पिढ्यांचं माझ्या हातनं स्थिरतावर करण्याचं योग्य आणि भाग्य मला नाथ कृपेनं मिळालेलं आहे. आज बावधनच्या एवढ्या मोठ्या दिग्गज गावामध्ये आज माझा सातबारा होणं हे सुद्धा एक नाथ कृपा आहे. बरोबर आहे. गावामध्ये तुमचे काय आले असतील, दाभाडे आले, भिंताडे आले, हे असतील सगळी गावकरीच आज मंडळी. आज कोण वतनावर येतो, कोण कामाच्या निमित्ताने येतो. बरोबर आहे. गावात तो स्थायिक होतो. पण नाथ भक्तीतून मला गाव मिळालेलं हे माझं मी समजतो. आज मी गावामध्ये नाथ भक्तीतून मी गावात शेती खरेदी केली. माझा छोटा गावाने एक बावधन गावचा एक सातबारा तयार झाला. याचं मला फार मोठं माझ्या कुटुंबाला मला एक आत्मिक समाधान आहे. काय मिळालं तर मी बावधन गावामध्ये माझा सातबारा आहे हे सांगण्याचा मला अभिमान मला नाथसाहेबांनी दिला. हे नाथ भक्ताला एक बावधनमध्ये आणून ठेवलं. मी नेहमी आमच्या एका मंडळीनं म्हणतो की आता मला मी वेशीपर्यंत आलेलो आहे. वेशीतून आत घ्यायचं का नाही म्हणजे एखादा खण द्यायचा का नाही. फण मला नाथसाहेबांनी दिलेला आहे. आता खण द्यायचा का नाही हे ग्रामस्थ ठरवतील. ज्यावेळेस नाथांच्या भक्तीचं आणखीन मला फळ मिळेल. मला कधीतरी गावात सुद्धा एखादं छोटं 2 खोल्या बांधण्याचं सुद्धा एखादं जागा मिळेल ही नाथ कृपा आहे. मग नाथ महिमा आहे आणि त्या नाथ महिमेनुसार मिळेल का नाही मिळेल हे त्यांनाच माहिती. म्हणून मी ते मागत नाही. मग अशा पद्धतीनं मी आज या ठिकाणी बावधन ग्रामस्थांच्या बरोबरीनं आता नाथ भक्तीमध्ये रमलेलो आहे. यावर्षी कळक तोडण्याचा कार्यक्रम असेल किंवा आम्ही अभिषेकाला पाणी आणायचं असेल महाबळेश्वरवरून तरी विक्रमदाते वगैरे आम्ही सगळी मंडळी जे काही मंडळी गाव म्हणून मला काही सांगतात, जबाबदारी देतात ती पूर्णपणे नम्रपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो. गेल्या वर्षी माझ्या हातनं काळ भैरव नाथ जन्माष्टमीचा काळ भैरव जन्माष्टमी मोठा उत्सव असतो देव मंदिरामध्ये. तेचा अभिषेक करण्याचं भाग्य मला मिळालं. मी एकच समजेन की मी त्या दिवसापर्यंत एक नाथ भक्त होतो.
पण मी गावकरी नव्हतो. पण एक माझ्या हातनं नातांनी अभिषेक करून घेतला. तो माझा काय वैयक्तिक अभिषेक नव्हता, तो एक तुमच्या जन्माष्टमीचा अभिषेक हा एक मानाचा अभिषेक. तो करून घेतल्यानंतर त्या दिवशी मला जेव्हा समजलं एक आपल्यातनं, कारण एवढं मोठं दिग्गज गाव, आणि या दिग्गज गावामध्ये माझ्या नावाचं जर एक मत होत असेल तर माझंच काही नक्कीच काहीतरी या गावासाठी देणं आहे आणि उतराई होण्यासाठी मी कायम प्रयत्न करत आलेलो आहे. झालं त्या दिवशी मग माझ्या हातनं अभिषेक झाला. माझं कुटुंब हे सगळं भक्ती सोहळ्यात होतं. मला विश्वास बसत नव्हता की आरती आणि मी करत असताना ही सगळी मंडळी आज माझ्याबरोबर होती. मला एवढा मोठा मान की म्हणजे आम्ही नेहमी ह्यांना मान द्यायचो की, आणि ही मंडळी आज माझ्याबरोबर आहेत. मला इतकं भारावलेलं होतं की नातांचा महिमा मोठा आहे. झालं नोव्हेंबरमध्ये तो सोहळा झाला. सोहळा झाल्यानंतर नाथभक्तीत मी असतोच, दर रविवार वगैरे येतो. नव्याच्या पौर्णिमेला दिवशी मी सकाळी घरामध्ये नाश्ता करत असताना मला माझा जीवस कंठस्थ मित्र अमोल बोडरे म्हणून आहे की जो माझं इथलं शेतातलं व्यवस्थापन वगैरे सगळं बघतो, त्याची आई वडील वगैरे. त्याचा मला फोन आला की आबा आज कळक काढायची, खाली या. तर म्हणलं येतो. तर आणि हे मी नाश्ता करत असताना सहज तुम्हाला कुठल्याही देवावर तुमची भक्ती असू द्यात, श्रद्धा असू द्यात, ज्याच्यावरती श्रद्धा आहे ना त्याच्याशी तुम्हाला हृदयापासून बोलता आलं पाहिजे, एवढी तुमची भक्ती पवित्र असली पाहिजे. मी सहज मनातल्या मनात हृदयापासून बोललो, नाथसाहेब तुम्ही अभिषेकाला बसवलं, तुम्ही मला स्वीकारलं, पण आज गावगाड्यात जायचं झालं तर मला किती केलं तरी मी पाहुणाच गावाचं. मला कोण गाव म्हणत नाही की तू मी का आलाय, पाहुणे आलाय, थांबा. गावाचं तेवढं गावातल्या सगळ्या लोकांचा मोठेपण आहे की मलाही ते गावकरी म्हणून असं म्हणत नाहीत की तुम्ही गावकऱ्यांनी जायचं, तुमचं काही काम आहे, असं कोण म्हणलं नाही. कधीच कोण मला बाजूला सर म्हणलं नाही. पण माझंच नातांना म्हणलं, नाथसाहेब किती केलं तरी तुम्ही मला स्वीकारलं, पण गावगाड्यात जायचं झालं तर म्हणलं माझा सातबारा पाहिजे, आणि सातबारा असल्याशिवाय मला तेवढा एक नैतिक अधिष्ठान म्हणजे म्हणतो ते येणार नाही, असं मी बोललो. झालं संध्याकाळी नेहमी माझं रोटेशन असतंय, सकाळी 11च्या दरम्यान मी खाली कळक काढतो, तिथे येतो. आल्यानंतर कार्यक्रम कसा चाललाय, काय चाललंय एवढं मी बघतो. आपल्याला काय त्या प्रवाहात मी जात नाही, आपली तेवढी शारीरिक क्षमता नाही ती कळक वाढायची वगैरे, त्या शारीरिक क्षमतेत नाही. तिथं प्रसाद असतो, तो प्रसाद घ्यायचा, तासभर 2-2 तास तिथं आपलं नाथ भक्तीच्या सगळ्या सोहळ्यात रमायचं आणि प्रसाद घेऊन आपलं वाईला पुन्हा आपल्या उद्योगधंद्यात लागायचं. हे माझं गेले 4-5 वर्षाचं माझं रोटेशन आहे. पण त्या दिवशी माझे काही मित्र वाईटले म्हणले की काय नाही, आपण एक 7ला लग्न आहे, ते लग्न करू आणि लग्न करून येऊ, आपण एक दुपारपर्यंत माघारी येऊ. झालं मग म्हणलं ठीक आहे. आम्ही मग मित्रमंडळी गाडीतून गेलो, लग्नात गेलो. मग आज ह्याचं काम त्याचं काम करत करत मला घरी वाजले 6:30-7. आणि घरी आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर चहा प्यायला बसलो आणि म्हटलं रुकरुक लागली मनाला की यार आज कळक काढायची ह्याच्यामध्ये आपण नव्हतो, आणि मनाला लागून राहिलं की आता काय करायचं. यायला म्हणलं आपल्या हातून काहीतरी मोठी एक चूक झाली. नातांना मी असं म्हणायला नव्हतं पाहिजे तर की नाथसाहेब की जोपर्यंत मला सातबारा येत होत नाही तोपर्यंत मला अधिकार नाही. म्हणलं आपल्याकडून चुकीचं मागणं म्हणजे बोलणं गेलंच नातांशी. असं म्हणतो मला बावधनमधून एक चांगल्या व्यक्तीचा फोन आला की असं मला एक गावामध्ये एक व्यवहार करायचा आहे, तर तुम्ही गावात एक जमीन द्यायची, तर तुम्ही घ्याल का. तर म्हटलं ठीक आहे घेईन. ठीक आहे. परत संध्याकाळी 8-9 वाजता त्या व्यक्तीचा फोन आला की खरंच द्यायची आहो. तर मी म्हणलं की बाबा द्यायची म्हणतात कारण काय आपलं खरं काय खोटं काय. झालं त्यानंतर मग मी कमिटमेंट केलं की रविवारी मी मंदिरात येणार आहे, मंदिरात दर्शन घेतलं की आपण तुमची कुठे जमीन आहे ती बघायला जाऊ. मला काही बावधनच्या भौगोलिक माहीत नाही की खेड्याचा रस्ता कुठला, त्यानंतर बगाड रस्ता कुठला, बाकीचे काही भौगोलिक रचनेचं मला काही एवढं माहीत नाही. तर त्यांना म्हणले मी साईबाबा मंदिरापाशी थांबेन की तिथं तुम्ही या. मग मंदिरातलं दर्शन घेतलं, साईबाबा मंदिरापाशी गेलो, जबाबदारीचा शब्द दिला. फक्त तात्यांनी एकच जबाबदारीतून मोकळे झाले की देणारे आणि घेणारे तुम्ही एकमेकाशी पूर्ण परिचित आहात, पहिल्यापासून आहात, त्यामुळे मला काही त्या विषयात तुम्ही घेऊ नका, तुमचा व्यवहार हात तुम्ही करा. फक्त मी सांगेन की तुम्हाला ही जागा चांगली, याच्यामध्ये तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. झाली भले तुम्ही आज 2 पैसे इन्व्हेस्टमेंट केली तरी उद्याच्याला भविष्यातला काही अडचण नाही. तात्यांना असं वाटत होतं की ही मंडळी व्यावसायिक मंडळी आहेत, कारण आमचाही वाईमध्ये कन्स्ट्रक्शन व्यवसाय होताच. जमिनी घेणे, प्लॉटिंग करणं आणि
व्यवसाय म्हणजे विकणे, ओनरशिप तयार करणे, विकणे हा व्यवसाय तात्याने माहीत होता. म्हणजे आम्ही बंधू वगैरे आम्ही करतो की तात्यांना असं वाटलं की हे प्लॉट घेणार, उद्या भविष्यात प्लॉट पाडतील तर त्यांना कुठली अडचण येणार नाही असं तात्याने बोलून गेले. पण तात्यांचं बोलणं कुठल्या अँगल नव्हतं की व्यवसायाच्या अँगलनं, पण माझा अँगल काय होता की मला एक बाहुधनचा सातबारा होतोय आणि नाथभक्तीनं ते जागा मी पाहिली. मी चतुर्सीमा सुद्धा बघितल्या ना जागेच्या जाऊन, फक्त जागेमध्ये गेलो, पाय पडलो जागेच्या आणि रिटर्न आलो. त्यांना म्हणलं द्यायचं कितीला, तर म्हणले एवढ्याला द्यायचं. ठीक आहे, आमच्या एका शब्दात एका वाक्यात व्यवहार ठरला. आम्ही 3 ते 4 दिवसामध्ये तो माझा व्यवहार पूर्ण झाला. सातबाराच्या नोंदीच्या मागे लागलो. बगाडाच्या अगोदर 4 दिवसच अगोदर माझ्या नावाचा गोविंद जनार्दन इथापे यांच्या नावाचा एक सातबारा बावधर च्या महसूल ह्याच्यातला एक तो सातबारा तयार झाला आणि तो सातबारा मी नाथचरणी अर्पण केला. एवढं मला त्या दिवशी भारावून आलतो मंदिरामध्ये की नाथांनी मला यावर्षी अभिषेकालाही बसवलं, माझा सातबाराही तयार करून घेतला. मी आज बावधन ग्रामस्थ झाल्यानंतर माझं जे काही हे खोंड आहे, आज ज्याला मी नाथांचा प्रसाद म्हणत होतो, त्या दिवशी मला झोपून दिलं नसतं. कारण हा मी किती केलं तरी आज भले ते दरेवाडीत आहे, नाही असं नाही, दरेवाडीत आहे, दरेवाडीत सुद्धा बावधनची अंडर येते. पण बावधनचा जो असणं हा जो काही विषय असतो, तर त्या वर्षी सातबारा झाल्यामुळं मला तो एक अधिष्ठान आलं. माझा हा खून त्यावेळेस आदत होता आणि त्यानं जाताना बैलगाड्याला नाथांची सेवा करायला मिळाली, त्याला झोपला, त्याने तो रथ ओढला. रथ ओढल्यानंतर त्याला मी पाठीचा परत इथं आणला. मी आज दुसरा एक पुसेगाववरनं हा नाथ सेवेसाठी, मला काही मोठी काही बागात शेती करायची पण नाही, मला एकच आहे, माझी एक इच्छा आहे, नाथ सेवेसाठी ही बैल कारणी लागली, बस झालं. आणि ते लागण्याचं भाग्यसुद्धा यावर्षी मिळेल. सहज पुसेगावला गेलो घरातल्यांना सोडायला, जाता जाता म्हणलं बाजार बघावा, पुसेगावचा बाजार बघावं. तर गिरी म्हणा, ते बाळासाहेब चेअरमन वगैरे ही सगळी मंडळी बसलेली होती पुसेगावच्या बाजारात. मला वाली शेट का आला, म्हणलं सहज आलो, आपलं घरातल्याला सोडले आज दर्शनाला पुसेगावच्या बाजारात, म्हणलं बघावं. तर माझ्याबरोबर जी काही वाडीतली आमची मंडळी होती, मयूर खरात होती, पप्पू वरकडे ही मंडळी माझ्यावर होती, ती कृष्णात बापू राजपुरे ही मंडळी माझ्याबरोबर होती. आम्ही दर्शनाला आलतो. सहज जाता जाता म्हणले असं तसं आपल्याला आज ना उद्या बैल घ्यायचंच आहे, म्हणले हा दुसरा खोंड आहे तो घ्यायचा आपण. म्हणलं घ्या, तुम्हाला पसंत पडलं तर घ्या. आता मला काय यातलं बैलातलं काही कळत नाही, माझ्या 2 पिढ्यात आमच्या बैल हा विषय नव्हता. खण जिथं फणच नाही तिथं बैल कधी येणार हा नसल्यामुळं आजही मला शेतीतलं, गाडीतलं, बैलांच्या त्यांचे जे काही संगोपनाच्या गोष्टी यातलं काही कळत नाही. मला चौक कशाला म्हणतात, वैशिष्ट्य कशाला म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी ह्या अलीकडे मला सगळ्या कळायला लागल्यात. आणि मग अशा माध्यमातून आम्ही हा नाथ सेवेसाठी घेतलेला नंदी आहे. ह्या नंदीची सेवा करणं हीच नाथांची सेवा करणं हे मी समजतो. रोज यांच्या पाय पडणं, त्यांच्यावरनं हात फिरवणं, त्यांना जे काय लागणारा खुराक आहे तो चांगल्यातला चांगला देण्याचा प्रयत्न करतो की त्याच्या मागं हाच खुराक नाथांच्या सेवेला जाणार आहे एवढं समजतो. त्यामुळं ह्या वर्षी 2025च्या बगाडाला नाथांची म्हणजे ही आदत म्हणजे दुसरी खोंड आहेत, सकाळचं रथ ओढतील अशी मी अपेक्षा करतो. नाथ कृपेमुळं आज माझ्या जीवनातल्या अनेक गोष्टींना घडल्या, चांगल्याही घडल्या, इतकं चांगलं घडलं की माझं जे स्वप्न होतं किंवा माझ्या बंधूंचं स्वप्न होतं की आपला सातबारा असावा, आपलं हे असावं ते असावं, ते सगळं ह्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये घडलं. 5 वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्या घरातले 4 व्यक्ती गेल्या. 4 व्यक्तींचं दुःख, 2 व्यक्ती ॲक्सिडेंटनं गेल्या. माझ्या बंधूंचा ॲक्सिडेंट झाला, माझ्या कन्येचा ॲक्सिडेंट झाला, माझी आई ही वृद्धापकाळाने गेली, वडील माझे वृद्धापकाळाने गेले. हे सगळे जरी 4 व्यक्ती गेले तरी त्या व्यक्ती गेल्यानंतर जी काही पोकळी निर्माण झाली, ह्या पोकळीमध्ये पूर्ण नाथसाहेबांची ताकद, माझ्या पाठीशी असलेली जाणीव मला मिळाली. त्यातून माझ्या बंधूंच्या मुलाचं लग्न करण्याचं माझ्या हातून एक मोठं कर्म घडलं. इतकं छान सुंदर पद्धतीचं लग्न केलं बंधूंच्या मुलाचं लग्न केलं. लग्न केल्यानंतर सुनबाईंना 15 दिवसात शासकीय नोकरीची परमनंटची ऑर्डर मिळाली. त्याही आज गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून सुनबाई माझ्या आहेत.
अशा पद्धतीचं हा नाथसाहेबांचा महिमा आमच्या कुटुंबावरती आहे. मी तुमच्या यूट्यूबच्या चॅनलमधून तुम्ही आज वेळ काढून आलात. मलाही तुमच्या सर्व दोघांचं कौतुक करायचं वाटतं की तुम्ही आज मला सकाळी फोन केलात. माझ्या मनी त्याने सुद्धा नव्हतं. फक्त आपण मला ते नव्याच्या पौर्णिमे दिवशी संध्याकाळी आपण भेटलो होतो आणि मला वाटते उमेशनं तुमची माझी ओळख करून दिली आणि उमेश म्हणला की हे दात बघतायत ह्याचं की यूट्यूबला आपली मुलाखत घे. एवढंच उमेशनं तुमच्यापेक्षा अपेक्षा व्यक्त केली आणि आज तुम्ही आलात. मला बरं वाटलं. एक ग्रामस्थ तुम्ही म्हणून माझ्याकडे चांगल्या पद्धतीनं बावधनकरांना मी पुन्हा धन्यवाद देईन की ग्रामस्थ म्हणून तुम्ही मला सामावून घेत आहात. मला मानपा म्हणजे सर्व तुमच्या बरोबर घेत आहात. मग मी सर्व बावधनकरांच्या न्याद आबाद वृद्धांचा इतका मी आभारी आहे की शेवटी एखाद्या गावात आपलं सामावून घेणं हे तितकंसं खरं नसतं. पण आज बावधनकर एक मोठ्या मनानं मोठ्या दिलानं माझ्या बरोबर समोर स्वतः मला करून घेतात. मी त्यांचा खूप खूप या तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना मी मानवून धरा देतो की असंच प्रेम, असंच कृपा आणि असंच तुम्ही मला बावधनकर म्हणून सामावून घेतलेलं आहे ते असंच पुढे ठेवा. एवढंच. बैल मार बिरत नाहीत काय नाही मारतो बाई, एकदम शांत आहे. ह्यांना खुराक काय काय देतात? ह्याचं खुराक आहे ते सगळं प्रकारचं मिक्स रतीब म्हणजे सगळं डाळीचं वगैरे. रोज संध्याकाळी आपण 7 वाजता रतीब ठेवतो. तर आता ह्यो आपला घरचा बैल. हा, हे घरचा नवीन आणला. हे नवीन असं वाटलं कधी मार बिरल की नाही मालक नाही किंवा काही नाही. माझं लहान मुलं आहेत 1 वर्षाचं 2 वर्षाचं. ते त्यांच्या अंगावर नुसतं खेळतात. काही करत नाही, काही करत नाही. आता दोन्ही कामाला चालू आहेत का? दोन्ही कामाला चालू आहे. आता तिची निगा कशा पद्धतीने बाबा आता धुता कधी काय? हे दोन्ही आपला 4-4 दिवसाने दोन्ही असतो रोज. हा, दर 4-4 दिवसाने दोन असतो. गोटा सकाळी 9 वाजता पुरा गोटा धुतलेला असतो आणि दर सकाळी 7-8 वाजता बाहेर बांधतो उन्हात 12 वाजेपर्यंत. 12 नंतर आत घ्यायचे, पाणी पाजायचे, परत 4 वाजता बाहेर बांधतो. आता सकाळचं नियोजन कसं असतं? सकाळचं किती मी वाजता? सकाळी पहाटे 5 वाजता मी उठतो. बर. 5 ते 7 मी वैरण पाणी सगळं करतो. त्याच्यानंतर 5 वाजेपर्यंत काही देत नाही, मध्ये 2 वेळा पाणी पाजतो. त्याच्यानंतर 7 वाजता परत पाणी पाजायचं झालं. उद्या सकाळी 5 वाजताच कुट्टी टाकायची. तर आता इथं कोण सांगायला नसतं, मग कसं नियोजन तुम्ही डोक्यानं करता? सगळं माझे मीच करतो एकटाच. म्हणजे ह्यांना सांगायची गरज नाही, स्वतःच हे पहिलं म्हणजे माझे माणूसच आहे माझ्या बरोबर. असं की मी चल म्हणलं की चालतो, थांब म्हणलं की थांबतो. हे असं की उडे मारते किंवा इकडे तिकडे जाते असं काय नाही. मी शंभू थांब म्हणले की ते थांबतो. बैल जरी मी रानात एकटं झोपलो तरी ते हो म्हणले की रस्सी वाढायचे नाही, काय नाही. हो म्हणलं की थांबते, चल म्हणलं की चालतो. मी बैलगाडी झोपून शाळेत जातो माझा पोराला सोडा. शाळेत जाताना मनाने जाते, तिथनं वळवली की मनाने इथपर्यंत येते. चल म्हणायचे, काही बोलायचं नाही, मारायचं नाही, हाना नाही. एकदम शांत बैल आहेत दोन्ही. आपला घरचा. हा, घरच्या गाईचा आपला नाथांचा प्रसाद. घरचा म्हणजे नाथांचा प्रसाद. ह्याच्या अंगावरती लहान मुलं खेळली काही नाही, इतका तो शांत आणि गुणी. बर, बावधन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद. असं आभार नाही तर तुमचेच आम्ही आभार मानलं पाहिजेत. कारण मी गेले 3 महिने झालं तुमचे सर्व चॅनल्स बघतो आणि तुमच्या माध्यमातून बावधनच्या बगाडाचा, नाथांच्या रथाचा इतिहास आणि त्याच्या परंपरेची सर्व तुम्ही आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, विदेशामध्ये तुमचं चॅनल पाहिलं जातं आहे. हे फार मोठं पुण्याचं मोठं तुमच्या हातून काम घडतंय. अशीच नाथ कृपा तुमच्यावरती राहू. अजून चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ, चांगले लोकांचे अनुभव सगळे विश्वाला कळावेत एवढंच मी म्हणतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काशीनाथाचे चांग भले.